नमस्कार. मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज म्हणजे गोल्डी. तर आज आपण आता बघणार आहोत जी रेसिपी ती आहे प्रिंटेड रुमाली रोटी. तुम्ही म्हणाल हे काय गोड बंगाल आहे रुमाली रोटी, आम्हाला माहीत आहे. चला मग आपण बघूया मी काय केलं आहे ते, आणि आपण स्वयंपाकघरात जाऊन सारं साहित्य पाहूया. चला. प्रिंटेड रुमाली रोटी करण्यासाठी सगळ्यात आधी काय आहे, मी मैदा घेतला होता. मैदा अजिबात कणिक वापरायची नाही, फक्त मैदा. ह्या मैद्यामध्ये मीठ टाकलं, 2 चमचे तूप टाकलं, कारण हा मैदा घेताना मी या कपाने 2 कप मैदा घेतला. आणि मग त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं, मीठ टाकलं आणि फक्त दुधाने भिजवलं. एकही थेंब मी त्यामध्ये पाणी टाकलं नाही. आणि हे बघा, हे इतकं असं नरम मी भिजवून घेतलेलं आहे. पुरणाच्या पोळीसारखं असं जे असतं तसं हे मी भिजवून घेतलं. आता याची प्रोसेस थोडी लॉंग आहे, तर आपण आता बघूया. आणि मग त्याचे 7 गोळे केले, छोटे छोटे पुरीसारखे. आणि या पुऱ्या मी लाटून घेतल्या, कारण पुऱ्या लाटत बसले असते तर उगीच रेसिपी खूप लांबली असती. बरं, कणिक भिजवणं आणि पुरणाची कणिक भिजवणं किंवा अजून काही आपण खातो त्याची कणिक, त्याच्यासाठी जी कणिक लागते ती आपण नेहमीच भिजवतो. त्यामुळे मी त्यामध्ये वेळ न घालता त्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला आज दाखवणार आहे. आता आपण या तव्याखाली अगदी सीम गॅस ठेवायचा आहे आपल्याला. आणि आता ही जी मी पुरी घेते आहे, इथून या पुरीला खालच्या बाजूला इथं मैदा स्प्रिंकल करायचा, याच्यावर ही ठेवायची. आता याच्यावर आपल्याला तूप लावायचं आहे. तूप अगदी काठापर्यंत पोहोचलं पाहिजे, असंच आपल्याला लावायचं आहे. तर आता हे तूप मी इथे लावून घेते. आपल्याला प्रत्येक पोळीला एकावर एक पोळी ठेवून हे तूप पसरवायचं आहे. त्यामुळे याच प्रोसिजरला खूप वेळ लागतो. आणि मग काय यांचं संपतच नाही आहे रेसिपी, असं बघणाऱ्याला होऊन जातं. आता ही एक पुरी मी घेतली, या पुरीवर दुसरी पुरी या पद्धतीने ठेवायची. आता परत आपण याच्यावर तूप टाकतो आणि तूपच टाकायचं, तेल लावायचं नाही. आपण मैद्यामध्ये तेल आधी टाकलेलं आहे. तुपामध्ये ही पोळी खूप नरम राहते आणि छान होते, म्हणजे खूप छान होते. नंतरही जरा तिला रुमाली रोटी म्हणजे अगदी अशी पातळ रोटी अशी बनते. तर ही पातळ कशी बनेल, एकावर एक इतके लेयर्स दिले तुम्ही, तर आता बघा, तेच तुम्हाला दाखवायचं होतं. आजची माझी रेसिपी रुमाली रोटीची. फक्त हे आता सगळे लेयर्स मी लावून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते. या सगळ्या पोळ्यांना तूप लावलं. जेव्हा मी 7वी पोळी वर ठेवली तेव्हा याच्यावर तूप लावायचं नाही. आता बघा, हा आपला असा जाड लेयर तयार झालेला आहे. तुम्हाला दिसत असेल तर मी असं दाखवते. हे बघा. आता हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे, पण अतिशय अलगद. अगदी अलगद लाटणं फिरवायचं. आणि हे सरकत जातं, कारण हे आपण खूप नरम भिजवलेलं आहे. गव्हाची कणिक घालून मात्र होत नाही. आता याच्यावर हे जे तुम्हाला प्रिंट दिसतंय उमटलेलं, तर माझ्याकडे वाळलेली कोथिंबीर होती. ती वाळलेली कोथिंबीर 2 चमचे मी त्यात घातली. कारण काय, मी ओली याच्यासाठी नाही घातली की ओली तव्याला चिकटते किंवा ते आपसात शिजून चिकटलं पान तर ही पोळी आपली वेगळी निघणार नाही. बस तेवढ्यासाठी वाळलेली कोथिंबीर, मी वाळलेली कोथिंबीर घेतली. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कसुरी मेथी घ्या. पण आता ही माझी पोळी तयार झाली, ही तव्यावर टाकते. हिला भाजायला शेकायला वेळ लागतो. आता हा जो गॅस आहे हा किंचित मी मोठा केला आहे. आता आपण बघूया. हीच प्रोसेस असते, हे लावायचं आणि हे करायचं. आता हे थोडीशी त्याची वाफ येईल वरती आणि आपल्याला दिसेल
आता या रुमाली रोटीची गंमत अशी आहे, हिला रुमाली रोटी म्हणतातच का? रुमाली रोटी याच्यासाठी म्हणतात की अतिशय पातळ बनते, खूप छान अशी पातळ ती निघते आणि तिची रुमालासारखी घडी केली जाते. ही रुमाली रोटी आपल्या इंडियन कुझिनमधलंच आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये ही रोटी खूप केली जाते आणि अगदी संस्कृतमध्ये या रोटीचा रेफरन्स असं सापडतो, हिला मांडा रोटी म्हणतात. माठावरती ही रोटी शेकली जाते. तर मी त्याला पलटवते. हे असं निघतं थोडंसं, पण हे व्हायचं आहे अजून, आणि आपण गॅस कमी ठेवलेला होता त्यामुळे दोन्हीकडनं त्याला शेकत शेकत एक 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 पीस त्यातला काढायचा. थोडंसं अजून मी शेकून घेते. हे असे साईड साईडला निघत राहतात, ते काढत राहायचं. याला पीठ लावलं की ही चिकटते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे पीठ साटा वगैरे हा काहीही प्रकार करायचा नाही, फक्त तूप आणि तूप. बघा, या रोटीची रुमालासारखी घडी होते, खूप छान ही दिसते. आपली एक रुमाली रोटी तयार झाली. बघा, पूर्वी रुमाली रोटी, मोगलांची जी रसोई होती त्या रसोईमध्ये रुमाली रोटी का बनवायची माहिती आहे का? तेल जास्त झालं तर ते तेल टिपण्यासाठी ही रोटी बनवली जात असे. हाताला मस्त चटके बसतात, म्हणूनच ते सिम गॅसवर केलं जातं. कधीतरी अशी रुमाली रोटी खायला काहीच हरकत नाही. परत याला आपण पलटवून घेऊया. छानच चटके बसत आहेत मला. मी जरा गॅस बंदच करते, गरम तव्यावरून ही रोटी काढून घेते. मस्त झाली. फार पातळ लाटली गेली आहे, पातळच असते ती. ही आपली रुमाली रोटी तयार झाली आहे. एक आपली रोटी फाटली, बाकी आपल्या रोट्या चांगल्या निघाल्या. ही फाटलेली रोटी आहे, पण ही पण खूप छान झाली, अतिशय पातळ आणि मऊ. 1 2
3 4 4 5 6 आणि ही 7. एक आपली रोटी फाटली. तर आता ही रुमाली रोटी, याच्याबरोबर मी गाजर वाटाण्याची भाजी आधीच करून घेतली होती, नाहीतर रेसिपी आपली लांबली असती. आता ही रोटी आपण अरेंज करूया. आपली फाटकी रोटी आपण खाली ठेवू. खूप चटके बसतात, एवढं आहे ही रोटी काढताना. आजकाल ही रोटी अशी हवेत वगैरे झेलून अशी बनवली जाते, तेवढं काही आपलं कौशल्य नाही आहे. बघा, मस्त आपल्या रुमाली रोटी तयार झाल्या आहेत आणि गाजर आणि वाटाण्याची भाजी. रुमाली रोटी करणारे शेफ वेगळे असतात. होते खूप छान. रुमाली रोटीबरोबर बहुतेक पनीरची भाजी किंवा एखादं डेझर्ट सर्व केलं जातं. तर आणि आपली ही प्रिंटेड रुमाली रोटी तयार झाली, कारण मी याच्यामध्ये ही कोथिंबीर घातली होती. तर आता हे तुम्हाला आजची माझी रुमाली रोटीची डिश कशी वाटली ते सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बनाइए, खाइए, खिलाइए. आपकी उल्टी गुल्डी को अच्छी कॉमेंट्स जरूर भेजिए. रुमाली रोटी बनवा आणि सगळ्यांना, घरातल्या लोकांना खाऊ घाला. नेहमीच आपण पोळी किंवा भाकरी हा प्रकार करून खातो. एखाद दिवशी असं, माझ्या मते तर या रुमाली रोटीबरोबर शिकरणसुद्धा केळाचं खूप छान लागेल. धन्यवाद तुमचे, खूप मनापासून अतिशय शांततेने तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली. खूप खूप धन्यवाद. रुमाली रोटीची एकच टिप मी सांगते की ती पूर्ण दुधात भिजवायची आणि त्या पुऱ्यांवर तूप लावायचं. धन्यवाद.